मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. आज दिल्लीमध्ये मतदान आहे आणि ज्या प्रकारचे सिग्नल्स दिल्लीतनं येतात आहे त्यावरून असं वाटतं आहे की भाजप या निवडणुका जिंकू शकते. आणि त्याकरता मला दोन महत्त्वाचे फॅक्टर्स जे दिसले ते सांगू इच्छितो. पहिला हा की जानेवारी महिन्यामध्ये अरविंद केजरीवालांनी जेव्हा आम आदमी पार्टीचा मॅनिफेस्टो जाहीर केला होता त्यात त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. म्हणजे मॅनिफेस्टो आम आदमी पार्टीचा आणि मागणी केंद्र सरकारकडे. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की 10 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे ते सगळे इन्कम टॅक्स फ्री करण्यात यावं. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाखापर्यंतचं इन्कम टॅक्स फ्री करून हे आर्ग्युमेंट एका रट्ट्यात संपवून टाकलं. दिल्लीमध्ये 67% मतदार हे मध्यमवर्गीय आहेत, त्यामुळे भाजपला याचा प्रचंड फायदा होईल यात काही शंका नाही. नंबर 2 असं की परत आज महाराष्ट्राच्या निवडणुका संपून 2 महिने होऊन गेले तरी आता परत महाराष्ट्रातल्या वाढीव मतदारांचा जो मुद्दा आहे तो उसळण्यात समोर आणण्यात येतो आहे. त्याचं कारण हे दिसतं आहे की भाजपला यावेळेला वाढीव मतदान होणार आहे. अरविंद केजरीवालांनी आपला एक व्हिडिओ जारी केला, त्यात असं म्हटलं की भाजप 10% मतदारांची गडबड करू शकते. आता एक्झॅक्ट कसं काय 10% त्यांच्या डोक्यात कुठून आलं माहीत नाही, ते जिनियस आहेत त्यामुळे ते काही बोलू शकतात. तर ही 10% काय भानगड आहे आणि हे 12 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम फ्री झालं आहे ते काय कमाल करू शकतात याच्यावरती विस्तृत व्हिडिओ संध्याकाळी घेऊन येईन मित्रांनो. तोपर्यंत बघत राहा इंडिक विचार. जय हिंद, जय श्रीराम.